परिषद राडा प्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोशींना हे प्रकरण भोवलेलं आहे। चौकशी होईपर्यंत पोलीस अधीक्षक तुषार दोशींना सक्तीच्या रजेवरती जाण्याचे आदेश हे देण्यात आलेत। चौकशी होईपर्यंत आता अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी ही सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणाची ही आत्ताची एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। अधीक्षक तुषार जोशी यांच्यावरती प्रामुख्याने आरोप होत होते आणि त्यांना आता हे प्रकरण भोवल्याचं दिसतंय। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव बोडके सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, पोलीस अधीक्षक तुषार दोशींना हे सगळं परिषदेचं प्रकरण भोवल्याचं दिसतंय, सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलंय, काय अपडेट्स मिळतात? नक्कीच आकांक्षा, सातारा जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या वेळी जो गदारोळ उठला होता त्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई असतील, मंत्री मकरंद पाटील असतील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्याचे आरोप देखील विधान परिषदेमध्ये या दोन्ही मंत्र्यांकडून उपसभापती नीलम गोरे यांच्या समोर करण्यात आले होते। त्यानंतर नीलम गोरेंनी थेट त्यांना निलंबित करण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते। त्यानंतर 2 दिवस मोठा राजकीय राडा झाला आणि त्यानंतर सभापतींनी राम शिंदे यांनी निलंबनाची प्रक्रियेला स्थगिती देखील देण्यात आली होती। त्यामुळे एक मोठा जो मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्र्यांना जो धक्काबुक्की करण्यात आलं होतं त्यावर पडदा पडल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं। मात्र नंतर या दोन्ही मंत्र्यांच्या ज्या मागणीला आता यश आल्याचं देखील पाहायला मिळतंय। सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना हे प्रकरण चांगलंच भोवल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। तुषार दोशींना सक्तीचे रजेवर जाण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे। त्यामुळं साताऱ्यामध्ये जी चर्चा चालू होत्या की मंत्र्यांना धक्काबुक्की करून देखील पोलिसांना बाजूला ठेवण्यात आलं आहे, त्यांना न्याय दिला गेला नव्हता असं देखील सांगण्यात येत होतं। त्यामुळे या निर्णय प्रक्रियेला स्थगिती दिल्यानंतर आता त्यांना जी सक्तीच्या रजेवर जाण्यासाठी सांगितलं आहे, त्यामुळं पुढे या विषयाचं काय होणार याची उत्सुकता आता संपूर्ण सातारा जिल्ह्याला लागली होती आणि आता ती पूर्ण झाल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस अधीक्षकांना आता हे प्रकरण चांगलंच भावलंय आणि त्यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचा आदेश देखील देण्यात आला। अगदी धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर